प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर आजचा हा संदेश दैवी शक्तीने तुमच्या समोर आलेला आहे. म्हणून आजचा हा संदेश पाहून मुळीच तुम्ही कानाडोळा करू नका. हा संदेश तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलात तर तुम्हाला मोठी गोड बातमी मिळेल. गुरुमाऊली म्हणत आहेत की मी तुझ्या प्रत्येक दुःखांना पाहू शकतो आणि जेवढं तू आयुष्यामध्ये सहन केलेले आहे ते मला माहिती आहे. मी तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत ओळखतो. पण माझ्या प्रेमळ भक्ता, तू विसरला का की प्रत्येक आयुष्यामध्ये घडत असलेली गोष्ट आणि घटना ही तर भगवंतांची योजना आहे. म्हणून आयुष्यामध्ये काहीही आता तुझ्यासाठी अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. म्हणून आता तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही तुमची काळजी आणि चिंता करणं सोडावे आणि भगवंतांच्या समोर नतमस्तक व्हावे. समजून घ्या, जो गुरुमाऊलींच्या चरणी राहतो गुरुमाऊली सदैव त्यास आनंदी ठेवतात. म्हणून आपण देखील गुरुमाऊलींच्या चरणी राहावे आणि कायम त्यांची निस्वार्थ मनाने आपण प्रत्येकाने भक्ती करावी. ज्याच्या मनी असेल श्री सद्गुरु विचार तो नसेल कधी लाचार. ज्याच्या मनी असेल श्री सद्गुरु भक्ती त्याची होई जगभर कीर्ती. म्हणून आपण प्रत्येकाने भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने केली पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, आयुष्यामध्ये जेव्हाही नशिबाची बेरीज चुकायला लागत असते ना, तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी देखील सुरू होते. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा भक्तीने नक्कीच भगवंतांसह आळवावे. एक गोष्ट समजून घ्या, आयुष्याच्या शर्यतीमध्ये जिंकलात तर तुम्हाला स्वतःला सावरता आलं पाहिजे आणि हारलात तर तुम्हाला स्वतःला आवरता आलं पाहिजे. जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीमध्ये पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले ना तरी ते शेवटी माझ्या अर्थात गुरुमाऊली म्हणजेच बाळूमामा अशा सागरालाच येऊन मिळतात. म्हणूनच आपण प्रत्येकाला एकच गोष्ट स्मरणात ठेवायचं आहे, या नक्कीच आयुष्यामध्ये जे घडत आहे ते तर गुरुमाऊलींच्या इच्छेनुसार घडत आहे. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवावे. मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये कोणतीही कारण असो, कोणतीही कार्य असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. नेहमी तुम्ही तुमचे मन शांत ठेवा. कारण त्रास फक्त तुम्हाला, वेदना फक्त तुम्हाला. मन ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले किंवा अर्थात चांगले करण्याचे पूर्ण सामर्थ्य हे तुमच्या मनावरती अवलंबून आहे. म्हणून आयुष्यामध्ये जास्त चिंता आणि काळजी जर तुम्हाला होत असेल तर मग मात्र आता तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं नक्कीच सोडून दिले पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात, काहीही देखील झालं तरी नक्कीच तू चिंतेमध्ये राहू नको. सदा राहतो जो चिदानंद रूपी, ज्या शक्ती लाभे श्रमरूपी. अर्थात मृमृ जनांचा गुरु, मित्र झाला नमस्कार त्या गुरुरायाला. मित्रांनो, समजून घ्या, कधी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाहोत. आयुष्याच्या शर्यतीमध्ये काहीही झाले तरी आपण मात्र कधीही जास्त प्रमाणात निराश होऊ नये. जेवढं मिळते तेवढं आनंदाने स्वीकारावे. जेवढं गुरुमाऊलींनी दिलेले आहे ते उत्तमच आपल्याला दिलेले आहे असं आपण समजून प्रत्येक क्षणी आनंदी मात्र राहण्याचा प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, मातीमध्ये पडलेली साखर फक्त एक मुंगीच खाऊ शकते. म्हणूनच आयुष्यामध्ये कधी देखील कोणाला कमी समजू नका. जो व्यक्ती जी गोष्ट करू शकतो ती गोष्ट मात्र तुम्ही कधी करू शकणार नाहीत. म्हणून जे भगवंतांनी तुम्हाला दिलेले आहे ते उत्तमच दिलेले आहे
असं तुम्ही नक्कीच समजून घ्या आणि कायम आयुष्याच्या या शर्यतीमध्ये उत्तम पद्धतीने आनंदी राहून हे तुम्ही तुमचे आयुष्य जगा. भगवंत म्हणतात, ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तोच श्रम तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. म्हणून धाडसाने तुम्ही एकटे चला आणि स्वतःला मात्र तुम्ही आता सिद्ध करा. जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत, पण उच्चाराला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न. बाळूमामांचे नामस्मरण करणे म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप. तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे. आपण बाळूमामांचे नाम जपतो म्हणून तेव्हा भगवंत आपल्याला जपतात, एवढंच आपल्याला समजलं पाहिजे. थेंब किती छोटासा जरी असला ना, तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते. तसेच माणूस अर्थात माणसाची परिस्थिती कितीही वाईट जरी असली तरी देखील तो त्याच्या बुद्धीच्या कुवतीवर भरपूर उत्तम गोष्टी सहज प्राप्त करू शकतो. हे प्रथम आपण मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. भगवंत म्हणतात, प्रत्येक क्षणी शांत राहा. जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेली आहेस त्यापेक्षा उत्तमच तुला आता मात्र मिळून जाईल. कानाडोळा आणि दुर्लक्ष ही तर आपल्या आयुष्याच्या लढाईची अत्यंत महत्त्वाची अशी 2 आयुधे आहेत. तुमच्यातल्या 3 गोष्टी जो योग्य पद्धतीने ओळखतो त्याच्यावरच तुम्ही तुमचा विश्वास ठेवा. तुमच्या हसण्यामागे लपलेले दुःख, रागवण्यामागे असलेले प्रेम आणि तुमच्या मौनाचं कारण. आयुष्य जगावं. काळ आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार कधीही आपण करू नये. आज आपल्याला आणि उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा प्रथम आपण प्रत्येकाने विचार करावा. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या, काहीही देखील झाले तरी तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये निराश कधी होऊ नका. देव आवडण्यासाठी पुण्य मात्र असावं लागतं. भगवंत कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं. देवावर बोलण्यासाठी मनापासून प्रेम असावं लागतं. आणि देव जाणण्यासाठी आपल्या अंगी भक्तिभाव मात्र असावा लागतो. एवढं मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, आयुष्यामध्ये आपल्याकडून न कोणाचे दुखावे अंतकरण, तरी व्यवहारात जे करे जरूर ते करावे आपण. संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे भुलून. मिष्ट भाषण वरी वरी विषराह्य अंतरी, असल्याची संगत नसावी बरी. समाधानाचे एक स्थान, भगवंतान वाचून जगणे मिथ्या जाण. बस एवढ्याच गोष्टी आपण समजल्या पाहिजेत. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल आपण मनात बाळगाव्यात, जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा जेव्हा माणूस त्याच्या मनाने खचून जातो ना, तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला मात्र बरं करू शकत नाही. खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते. मनाला वाटेल ते तुम्ही करा, पण मनाला लागेल तसं मात्र तुम्ही काहीही करू नका. माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून मुळीच त्याची किंमत कधीही होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत प्रथम ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणे हे आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं हे आपल्यातील योग्यता असते. हे देखील समजलं पाहिजे. मित्रांनो, आजचे गुरुमाऊलींचे बोधवचन. गुरुमाऊली म्हणतात, समस्या कोणतीही असू देत, तार्किकदृष्ट्या जरी तिचे समाधान दिसत नसले तरीही जिथे तर्क संपतो तिथे गुरुमाऊलींची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे. बघा, निश्चिंत समस्या सुटते आणि तुमचे मन बाळूमामांच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. हे मात्र नक्कीच खरे. स्वतःला जर मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा तुम्ही मात्र स्वीकार करायला शिका. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक हे तर फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ना, त्यांची प्रगती ही मात्र कायमच होत जाते. म्हणून आपण मात्र स्वतःसोबत इतरांच्याही प्रगतीचा योग्य असा विचार करायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी
तुम्हाला मात्र समजून घ्यायचे आहेत. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. जेव्हा जेव्हा आपण बाळूमामा किंवा आपल्या इष्टदेवताचे नामस्मरण करत असतो ना, तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच, हे मात्र नक्कीच चिंतन. अर्थात जसे आपल्या पैशाचा बँक बॅलन्स आपल्या आर्थिक संकटात कामी येतो, तसेच अचानक आलेल्या कुटुंबाच्या संकटात आपल्याला बाळूमामांची केलेली आध्यात्मिक सेवाच कामी येते. तुम्ही बाळूमामांचे चिंतन करा, तुमची चिंता बाळूमामा स्वच्छ करतील. आणि पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रत्यक्षाने प्रयत्न करतो ना, त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट नक्की सापडते नशिबापेक्षा. म्हणून तुम्ही कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेवा, कारण उद्या येणारी वेळ तुमच्या नशिबामुळे नाही तर तुमच्या कर्तृत्वामुळे येते. बस एवढंच आपण समजून घ्यावे. भरपूर पैसा मिळाला म्हणजे माणसं सुखात राहतात, ही कल्पना साफ चुकीची आहे. मुळात सुखी असलेला माणूस संपन्न झाला तर लक्ष्मीचा सुद्धा आदर होतो, हे प्रथम आपण स्मरणात ठेवावे. स्वतः एक चांगला माणूस बना, म्हणजे जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल. जगातील सर्वात मोठी स्पर्धा हे तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते. इतरांना हरवण्यासाठी कधी तुम्ही कार्य करू नका. आणि आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा मात्र कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्या अंगी जिद्द मात्र हवी आहे, बस हवी असते. एवढं मात्र नक्कीच समजून घ्या. मित्रांनो, जीवनात जर लक्ष तुमचे मोठे असेल तर संघर्षही तुम्हाला मोठाच करावा लागेल. आणि श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे आपले व्यक्तिमत्व आहे. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यावे, काहीही झाले तरी देखील भगवंत आपल्या सोबत आहेत आणि ते प्रत्येक क्षणी आपल्या सोबतच राहतील, अशी कल्पना आपण आपल्या मनी बाळगावी. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी जर आनंदी राहून हे तुमचे आयुष्य जगलात ना, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी जास्त प्रमाणात दुःखी होणार नाहीत. जेव्हा आपण गप्प राहून सगळं सण करत असतो ना, तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो. पण आपण एकदा जरी सत्य बोलायला प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात जास्त वाईट ठरतो. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. मित्रांनो, आज हा संदेश इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर बाळूमामांच्या चरणी ही प्रार्थना तुम्ही नक्कीच करा. आजची ही प्रार्थना तुम्ही आमच्या पाठोपाठ म्हणा. नक्कीच ही प्रार्थना आहे, हे अनंता, हे गुरुराया, मला माहिती नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहेत, पण हे गुरुराया हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे गुरुराया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच तुझ्या चरणी विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर तू स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. बस एवढंच आपल्याला बाळूमामांच्या चरणी मोठी प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, तुम्ही गुरुमाऊलींना म्हणजे बाळूमामांना कधी सांगू नका की माझ्यावरचे संकटे फार मोठे आहेत, तर तुम्ही त्या संकटांना सांगा की तुझ्यापेक्षा माझे गुरुमाऊली मोठे आहेत. बस एवढंच आयुष्यात पक्क विश्वास ठेवलं पाहिजे की जे काही घडते ते तर भगवंतांच्या कृपेने आणि इच्छानेच घडते. समजून घ्या, एखादी गोष्ट मनासारखी घडली तर ती झाली बाळूमामांची कृपा, आणि मनाविरुद्ध झाली तर ती झाली बाळूमामांची इच्छा. या दोन्हीमध्ये देखील तुम्हाला मात्र सुख जरूर मिळेल. चेहऱ्यावरचे तेज हे मात्र तुमच्या अंतःकरणातील विचारावर अवलंबून आहे. मनात आत्मविश्वास असला की चेहरा माणसाचा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असले की मग मात्र चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. आपल्या मनातले हे भावच आपल्याला प्रथम सुंदर बनवत असतात. एवढं मात्र नक्कीच, तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती तुम्ही सोबत ठेवा,
जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल, एवढं मात्र नक्कीच. बाकी मित्रांनो, विज्ञानाने हजारो मेळावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्यांच्या प्रतिमा लोकांसमोर तर आणलेले आहेत, पण पृथ्वीवर असलेल्या माणसांच्या मनातील काळे डाग आणि नक्कीच काळे विचार याच्या प्रतिमा दाखवणारे आरसे अजूनही तयार करू शकला नाही. आपली दृष्टी कितीतरी मेळावरच्या वस्तू बघू शकते, पण ज्या आपल्यासोबत आयुष्यभर आहेत त्या डोकावून मात्र कधी बघू शकत नाही. कर्म करताना तुम्ही प्रथम सावध राहा, कारण त्यावेळी गुरुमाऊली तुम्हाला पाहत आहेत. अरे, मी तर तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार आहे. आधी मी होतो, अंत मी आहे, सर्वव्यापी सर्व साक्षी अनंत रूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलीत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून तुम्ही सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुमच्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच तुमच्या बरोबर प्रथम चालणार आहे. एकच अर्थात शाश्वत, एकच सत्य, फक्त आणि फक्त मीच आहे, हेच गुरुमाऊली आपल्याला म्हणतात. मित्रांनो, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याच पद्धतीने संकटाशिवाय आनंद देखील तुम्हाला मिळणार नाही. चूक झाली की साथ सोडणारे बरेचसे तुम्हाला मिळून जातील, पण चूक का झाली आणि कशी झाली नक्कीच अर्थात सुधारायची हे सांगणारे, अर्थात ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले तुम्ही वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. प्रत्येकाची मन जपत राहायचं आणि याला काय वाटेल त्याला काय वाटेल, आपल्या मनाचं काय, आपल्या मनाचा कोणीच विचार करणार नाही का. अशा वेळी फक्त बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कोणीतरी आहे आपला विचार करणारा, असं मात्र आपण प्रत्येकाच्या लक्षात येते. बाकी जगात येताना आपणाकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य आहे. बाकी मित्रांनो, मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध काही दिवस मात्र तुम्हाला नक्कीच काढावे लागतात. विचार आणि व्यवहार हे जर तुम्ही उत्तम ठेवाल तर कधीही तुम्हाला जास्त प्रमाणात फसवाफसवी पाहायला मिळणार नाही. तुम्ही बाळूमामांचे नाम घ्यावे. या पलीकडे सत्य सांगतो, मला कसली अपेक्षा नाही. नाम हे सर्व साधनात अर्थात सहीसारखे आहे. हुकूम किती कडक असे ना का, परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला मुळीच महत्त्व नाही. समजून घ्या, साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे. भगवंतांचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे हे संतांच्या संगतीत राहून साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. बस एवढंच आपण स्मरणात ठेवावे. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे मुळीच आपल्याला सांगता येणार नाही. मित्रांनो, कधी काही जर आयुष्यामध्ये संकटे आले तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटांकडे लक्ष जरूर द्या, पण ते सकारात्मक आणि आनंदी मनाने. कारण जेवढे संकटे आपल्याला येत असतात ना, ती प्रत्येक संकटे काही ना काही ज्ञान देण्यासाठी आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला नक्कीच पूर्णत्व आनंदी होऊन पुढे जायचं असेल तर कायम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत चला आणि भगवंतांचे देखील तुम्ही कायम नामस्मरण करत चला. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा. एक गोष्ट प्रथम तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करण्यास सुरुवात मात्र केली पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. काही वेळा गोष्टी योग्य घडण्यासाठी अयोग्य गोष्टीचा सामना मात्र तुम्हाला करावाच लागेल. म्हणून इतर लोक करतात म्हणून आपण देखील हीच गोष्ट मात्र कधीही करायला जाऊ नये. एक गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी समजून घ्या,
ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत असतात ना, त्याच गोष्टी मात्र तुम्ही करण्याचा कायम प्रयत्न करा. बस तेवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून मात्र घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात शांत राहा. जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये गमावलेली आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळून जातील. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी करत जर असाल ना, तर ती प्रत्येक चिंता आणि काळजी करणं आता मात्र आपण सोडून दिलं पाहिजे. एक गोष्ट समजून घ्या, आयुष्याचा प्रवास हा असाच असतो. इथे कधी दुःख, कधी सुख, कधी कोणत्या घटना घडतील हे मात्र कधीही सांगता येणार नाही. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या मनाला आनंदी ठेवा. बस एवढ्याच गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहा. काही वेळा आयुष्य तुम्हाला अनपेक्षित संकटे देते, ते म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने माणसं ओळखता यावे यामुळे. म्हणून आयुष्य जर तुम्हाला नक्कीच संकटे देत असेल तर तुम्ही मात्र त्या संकटांचा सामना करा. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचे आहे. गुरुमाऊली सांगतात काहीही झाले तरी निराश तू होऊ नको. एखाद्या वेळे आयुष्यामध्ये दुःख संकटे आलीत तर त्या संकटांचा तुम्ही प्रथम सामना करा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून मात्र घ्यायच्या आहेत. जेवढा पैशांचा तुम्ही दावा करता तेवढाच दावा तुम्ही भगवंतांचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त आणि फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात नाही. जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे अश्रू आणि हास्याची आहे. कारण हे फारसे एकत्र कधी दिसत नाहीत, पण जेव्हा हे दिसतात तो मात्र आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. मित्रांनो, गुरुमाऊली म्हणतात निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच त्रुटी झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठेच्या दिशेला जातो. हे प्रथम आपण स्मरणामध्ये ठेवावे. बाकी मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही समजून घ्या, एकदा श्री लक्ष्मी माता आणि श्री विष्णू यांचा संवाद चालू होता. त्यावेळी श्री लक्ष्मी माता म्हणते जग सर्व पैशावर चालते, पैसा नाही तर काही नाही, म्हणून मलाच किंमत. त्यावेळी श्री विष्णू म्हणतात सिद्ध करून दाखव. मग श्री लक्ष्मी माता एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. तिथे अंत्ययात्रा चाललेली असते. त्या अंत्ययात्रेवर लक्ष्मी माता पैशांचा वर्षाव करतात. सर्व मृतदेहाला सोडून ते पैसे मात्र जमा करायला मग लोक लागतात. मग त्यावेळी श्री लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघितले ना, पैशाला किती किंमत आहे. मग विष्णू म्हणतात प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. त्यावेळी श्री लक्ष्मी म्हणते प्रेत कसे उठणार, ते तर मेलेला आहे. मग श्री विष्णूंनी श्री लक्ष्मी मातेला भरपूर छान उत्तर दिले. ते म्हणाले जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला या जगामध्ये किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून जाईल तेव्हा मात्र पैसा मातीमोलच आहे. म्हणूनच ही सुंदर गोष्ट आपल्याला भरपूर काही समजावून नक्कीच सांगू शकते. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये एकच गोष्ट तुम्ही मात्र आता स्मरणामध्ये ठेवा. इतर लोक तुम्हाला काय म्हणतात या गोष्टींकडे आता मुळीच तुम्ही लक्ष देऊ नका. बस तुम्ही तेच करा जे तुम्हाला योग्य वाटते. आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल तर लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही मात्र दुर्लक्ष नक्कीच केलं पाहिजे. बस एवढंच. बाकी मित्रांनो, समजून घ्या, रोज विसरावा तो आपण आपला अहंकार, नित्य स्मरावा तो निरंकार. काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा तुम्ही तुमच्या भाव निस्वार्थ, अनुभव सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो मात्र होईल दुखी. बाळूमामांच्या नामास रोज स्मरावे, मायबापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक बार, बाळूमामांच्या नामात आहे सुख ते अपरंपार. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करीत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं नक्कीच घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही, पण नक्कीच योग्य गोष्टी भगवंत आपल्या आयुष्यामध्ये घडवत असतात. बाकी दिसणं आणि असणं यातील फरक कळाला की फसणं मात्र माणसाचं बंद होतं. सौंदर्य हे वस्तूत नसते,
तर पाहणाऱ्याच्या प्रथम दृष्टीमध्ये असते, एवढं मात्र नक्कीच मित्रांनो समजून घ्या. आयुष्यामधला अर्थात प्रवास असाच आहे. जीवनात 2 गोष्टी प्रथम तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्ही तुमच्या विचारांची काळजी घ्या, आणि जेव्हा तुम्ही लोकांसोबत असाल तेव्हा तुम्ही तुमच्या शब्दांची काळजी घ्या. समाधानासारखे औषध नाही, ते मिळत नाही, म्हणून इतर औषधे आपल्याला घ्यावी लागतात. म्हणूनच जर तुम्हाला समाधान प्राप्त करवायचे असेल तर तुम्ही प्रथम भगवंतांचे नामस्मरण करा. कारण जे गुरुमाऊली तुम्हाला देऊ शकतात ते कोणीही तुम्हाला देऊ शकणार नाही. ते म्हणजे आनंद, समाधान आणि धन तर गुरुमाऊली देतच असतात. फक्त त्यासाठी निस्वार्थ मनाने कष्ट मात्र तुम्हाला करावे लागतील. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकास समजून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे मुळीच तुम्ही लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधी तुम्ही विसरू नका. काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. म्हणून व्यर्थ चिंता करणे सोडा आणि व्यर्थ चिंता करणे टाळून द्या, अर्थात टाळा. नक्कीच तुम्हाला एकच गोष्ट समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे जे तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते नक्कीच आपल्या कर्मानुसार घडत आहे. समजून घ्या. पूर्वी आपण कोणते कर्म केले होते त्याचे हे वाईट फळ आपल्याला मिळत आहे, हे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये घडतच असते. अर्थात ज्या काही तुम्ही वाईट कर्म जे काही केलेले आहेत त्या प्रत्येक कर्माचा तुम्हाला मात्र हिशोब द्यावाच लागतो. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्हाला योग्य असे कर्म करावे लागतील. बस तेवढ्याच गोष्टी आपल्याला स्मरणामध्ये ठेवायच्या आहेत. गुरुमाऊली सांगतात, काहीही तुझे नाही आणि काहीही तुझे राहणार नाही. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर जे सध्या तुमच्याकडे आहे तुम्ही त्यामध्ये समाधानी आणि आनंदी नक्कीच राहायला शिका. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तर कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रडणार नाहीत. आयुष्यामध्ये कितीही तुम्ही प्रयत्न करा, परंतु जर त्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही जरा अजून संयम ठेवा. कारण भरपूर गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. ते म्हणजे मनासारख्या गोष्टी घडण्याआधी मनाविरुद्ध नक्कीच घटनांचा देखील सामना करावा लागतो. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकास समजून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, शिक्षण, पदव्या या गोष्टी मात्र चिखलातासारख्या वागवण्याच्या नक्कीच व्यावहारिक युद्ध जिंकण्यासाठी संसारात मन आणि माणुसकीच महत्त्वाचं. तिथेही मोठेपणाची चिलखत मात्र कशासाठी? बाकी जोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा, मनस्थिती बदलेल आणि तुमची परिस्थिती देखील बदलेल. भगवंत म्हणतात, शांत राहावे. कधी काही गोष्टी घडल्या म्हणून सध्या चिंतेमध्ये नसावे. ज्या गोष्टी सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये योग्य अशा घडतच आहेत. समजून घ्या. एखादी वाईट गोष्ट घडली म्हणून तुम्ही लगेच निराश होऊ नका, कारण जे भगवंत करीत असतात ते तर उत्तमच करीत असतात. फक्त आपल्याला मात्र त्यांच्यावरती विश्वास प्रथम ठेवायचा आहे. बस एवढं जरी तुम्हाला समजले तरी देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे नक्कीच तुमच्या आयुष्याची शर्यत योग्य अशा पद्धतीने जिंकू शकतात. शांत राहावे. कधीही मनुष्याने चिंता करू नये, कारण चिंता ही तर चिता समान आहे. जितके जास्त चिंता तुम्ही करणार तेवढंच तुम्हाला ती तुमची चिंता अजून जास्त दुःखामध्ये नेणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती चिंता सोडायचं आहे. बाकी जीवन हा एक पद्धतीचा प्रवास आहे. तो जर तुम्ही रडून जगलात तर तुम्हाला खूप लांब वाटेल, आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल हे तुम्हाला मुळीच कळणारही नाही. मित्रांनो, स्वप्न तर मोफतच आहेत. फक्त त्यांचा पाठलाग करीत असताना भरपूर गोष्टींची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत. जर तुमचे विचार सकारात्मक नसेल तर कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकणार नाही. समजून घ्या. आयुष्यामध्ये
योग्य आनंद मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने संकटाचा देखील सामना करा. योग्य पद्धतीने आम्ही म्हटले आहे, कारण योग्य पद्धतीने हे आयुष्य समजल्याशिवाय योग्य पद्धतीचे दिवस देखील येणार नाहीत. म्हणून योग्य पद्धतीने आता मात्र तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे जे घडते ते उत्तमच घडते आणि जे पुढे घडणार आहे ते देखील याहून उत्तम घडणार आहे. म्हणून चिंता आणि काळजी करणं आपण प्रत्येकाने सोडून दिले पाहिजे. जे घडते ते भगवंतांच्या इच्छेने घडते असं जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर दुःख कधीच आपल्याला जास्त प्रमाणात होणार नाही आणि सुखी व्हायला अजिबात खर्च नाही. पण सुखी आपण आहोत हे इतरांना दाखवायला मात्र भरपूर जास्त खर्च आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला स्वतः आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही दिखाऊपणा टाळा. कटू सत्य आहे, आपली माणसं आपल्याशी प्रामाणिक आहेत याच ब्रह्मात माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. म्हणून आपण मात्र योग्य पद्धतीने माणसे ओळखायला आणि माणसे वाचायला नक्कीच शिकलं पाहिजे. शांत राहा, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. प्रथम आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, आयुष्याच्या शर्यतीत काहीही घडो अथवा न घडो, पण जे आपल्यासोबत सध्या घडत आहे ते तर आपल्या कर्माचेच फळ आहे. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहायचे असेल ना, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास मात्र ठेवणं गरजेचं आहे. एवढ्या जरी गोष्टी आपल्याला समजल्या तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहू. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे, आयुष्यामध्ये काहीही घडले अर्थात काहीही घडो अथवा नसो, पण जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये योग्यच पद्धतीने घडत आहेत. म्हणून तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या. गुरुमाऊली सांगतात, आयुष्याचा प्रवास हा असाच असतो. कधी इथे तुम्हाला सुख येणार तर कधी इथे तुम्हाला दुःख अनुभवायला मिळणार. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना, तर कायमस्वरूपी तुम्ही उत्तम कर्म करा. मागे आपले नक्कीच आयुष्य अर्थात आपले आयुष्य आपल्याला आनंदी बनवायचे असेल तर प्रथम आपली मनस्थिती आपल्याला योग्य ठेवावी लागते. आपली माणसं कधीही तुटू नयेत म्हणून मुद्दाम भांडण टाळणारी, टीका टिप्पणी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारी माणसं कधी देखील घाबरट नसतात, तर ती खूप समजूतदार असतात अर्थात समजूतदार असतात. हे देखील आपण समजलं पाहिजे. आनंदात उमलेले हास्य अर्थात सुंदरच असतं, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेले स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य आहे. जर तुमच्याकडे आरंभ अर्थात करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे देखील धैर्य आहे. मित्रांनो, गुरु सान्निध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका किती वाईट असू द्यात, जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वर सेवा समजून केली ना, तर गुरूंचे त्यांच्यावर पत्रिकेवर नियंत्रण राहते. सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल कधी करू शकणार नाही. जसे ड्रायव्हरला गाडी कुठे थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते, पण प्रवासाचे ते नसते, तसेच या शक्तीचे आहे. म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरांपेक्षा मोठा असतो. शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरु त्यांच्या मदतीला धावून जाणारच, पण त्यांच्या हाकेत ती श्रद्धा आणि आदर अर्थात आर्तता असली पाहिजे. बस एवढीच एक मोठी गोष्ट आपण मात्र समजून घेतली पाहिजे. बाकी सन्मान प्राप्त झाल्यावर ज्या व्यक्तीला कधीही गर्व होत नाही आणि अपमान झाला तरी जो कधी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्यच आपण सर्वश्रेष्ठ समजावा. बाकी प्रत्येकाच्या वयाप्रमाणे प्रत्येकाचा आदर आपण केलाच पाहिजे, मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदरने तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हस्ती असेल तर या जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी देखील दिसू शकत नाही. बाकी जीवनामध्ये प्रत्येक वेळी जर आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येक क्षणी तुम्हाला संकटांचा सामना करावाच लागेल.
जेवढ्या गोष्टी तुम्ही सध्या गमावलेल्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला मिळून जातील आणि भगवंतांच्या कृपादृष्टीने तुमचे आयुष्य आनंदमय होऊन जाईल. म्हणून जर अजूनही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही निराश असाल आणि तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता करणं सोडून दिली पाहिजे. समजून घ्या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये वनसमोर असं काहीच नाही. जे आयुष्यामध्ये सध्या आपल्याकडे आहे ते प्रत्यक्ष आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल ना तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रडत बसाल. समजून घ्या आयुष्याचा प्रवास असाच आहे. जो व्यक्ती कायम चिंतेमध्ये असतो त्याची चिंता कायम वाढत असते. एवढं मात्र नक्कीच जीवनात तुम्हाला काय भेटेल हे काही महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे प्रथम महत्त्वाचं आहे. माणूस दगडात देव दिसतो, गाईत माता दिसते, कावळ्यात तर सगळे त्याला पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही. भगवंत म्हणतात ज्या दिवशी माणसाला माणसांत माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. बाकी बाळूमामांच्या मनात काय काय असते ते तर आपल्याला कधी ज्ञात नसते. समजून घ्या आपण आपल्याला जे हवे ते आपण बाळूमामांकडून नेहमी मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे तर बाळूमामांना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून तुम्ही बाळूमामांच्या योजनेवरती पूर्ण असा विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधी सोडून देत नाहीत हे प्रथम लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड असे सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. हे प्रथम समजून घ्यावे आणि नाही जमणार असं विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आहे. जे माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत. समजून घ्या नुसतं शिक्षण घेऊन काय घडत नाही, तर त्या शिक्षणातून मिळालेले शहाणपण कृतीत वापरण्याचं व अनुभव मिळवायचा तर शिक्षणातून मिळालेले शहाणपण सार्थ ठरतं. शेवटी अनुभवही अर्थात ही डिग्री समाज प्रदानच करते, हे देखील समजून घेतलं पाहिजे. म्हणून जर तुम्हाला समज हवी असेल तर प्रथम अनुभव मात्र तुम्हाला यावेच लागतील. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगले आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा माणसाचा स्वभाव चांगला असणे हे प्रथम महत्त्वाचे आहे. बाकी जे सहज मिळतं ते तर शेवटपर्यंत काही टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज काही आपल्याला मिळणार नाही. म्हणून इतर व्यक्तींना यश मिळालेले आहे म्हणून आपण त्यांना कधी नावं ठेवू नये. समजून घ्या यश प्रत्येकाला मिळते पण त्यासाठी संयम ठेवावा लागतो. पण इतर लोक इथे चुकतात तिथे चुकतात असं इतरांची चूक कधी तुम्ही काढू नका, कारण प्रत्येकाकडून चुका होतच असतात. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचे असेल तर प्रथम तुम्ही इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या चुकांकडे लक्ष द्या. बस एवढंच. वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं. नाहीतर आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण आपले दुःख कोणाला देखील कधी शेअर करू नयेत. समजून घ्या आपण आपल्या आयुष्यामध्ये आलेले संकटे कधीही कोणाला सांगू नयेत. जे संकटे आलेले आहेत त्या संकटांचा बस तुम्ही सामना करा. काही आयुष्यामध्ये अर्थात घडत असले तरी देखील आपण जास्त चिंता आणि काळजी करणं सोडून दिलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या ते म्हणजे इथे जे जे काही घडते ते प्रत्यक्ष भगवंतांच्या इच्छेनेच घडते. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र व्यर्थ आहे. समजून घ्या आयुष्याचा प्रवास हा असाच आहे. इथे कधी सुख तर कधी दुःख. नक्कीच आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत चला. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. भगवंतांच्या कृपेने तुमचे आयुष्य आनंदमय होऊन जाईल आणि भगवंतांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येऊन जाईल. म्हणून आता तुम्ही तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे आणि गुरुमाऊलींचे नामस्मरण करण्याकडे
आता मात्र तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा. बस एवढ्याच गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट अजून एक तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्याचा प्रवास हा असाच आहे. इथे कधी आपल्याला दुःख, कधी सुख, कधीही कोणती गोष्ट मनासारखी मात्र घडणार नाही. म्हणून जी गोष्ट सध्या तुमच्यासोबत घडत आहे त्या प्रत्येक गोष्टीचा आपण स्वीकार करायला शिकलं पाहिजे. बस एवढं जरी मनुष्याला समजले तरी देखील मनुष्य आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगू शकतो. गुरुमाऊली सांगतात, काहीही असो अथवा नसो तुझ्यापाशी, पण तू मात्र कायम आनंदी राहा. नक्कीच काही देखील झाले तर देखील तू मात्र नक्कीच निराश होऊ नको. समजून घे, आयुष्याचा प्रवास असाच आहे. इथे कधी कोण तुला दुःख देऊन जाईल तर कधी कोण तुला सुख देऊन जाईल, पण या दोन्ही गोष्टी तुम्ही मात्र स्वीकारायला शिका. कारण कोण तुम्हाला काय देऊन जाते हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही त्यामधून काय शिकत आहात हे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना, तर कायमस्वरूपी तुम्हाला गुरुमाऊलींचे नामस्मरण करत जायचे आहे. बस एवढं जरी तुम्हाला समजले तर नक्कीच तुम्ही तुमचे हे आयुष्य योग्य पद्धतीने जगू लागतात. मित्रांनो, भगवंत म्हणतात, शांत राहावे. मनुष्याने कायम शांत राहून विचार करावे. कारण जो व्यक्ती कायमस्वरूपी दुःखी राहतो ना, तो मात्र कधी त्याच्या आयुष्यामध्ये अर्थात सुखी होऊ शकणार नाही. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये सुखी व्हायचे असेल तर प्रत्येक क्षणी आपण दुःखाचा मात्र सामना करायला योग्य पद्धतीने शिकलं पाहिजे. फुलाची अपेक्षा असताना हाती लागलेली पाकळी समाधान देत नाही, ते करून मात्र घ्यावं लागतं. खरी जवळची माणसं तीच जी जवळ अर्थात जी केवळ तुमच्या आवाजावरून तुमचं सुख वा दुःख समजून घेतात. समजून घ्या, जप आणि जप दोन्ही शब्द सारखेच दिसतात, पण अर्थ याचे भिन्न आहेत, जे तुम्हाला समजले पाहिजेत. बाकी जीवनात कधीही कुणाला मात्र आपण कधीही कमी समजू नका. कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब कधी देखील बुडवू शकणार नाही. म्हणून भगवंतांनी तुम्हाला जितकं मजबूत केलेलं आहे ना, त्यापेक्षा मजबूत त्यांनी इतरांना देखील केलेलं आहे. समजून घ्या, तुमचा सामना करणारं कोणी ना कोणी या जगामध्ये अस्तित्वामध्ये कोणी ना कोणी नक्कीच आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष मात्र केंद्रित करा. शांत राहावे. काहीही झाले तरी मनुष्याने कधी चिंता करू नये. जेवढं देते देव तेवढ्यात आपण प्रथम आनंदी राहावे. बस तेवढ्याच गोष्टी आता मात्र तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायच्या आहेत. दगडात एक कमतरता आहे, तो कधी वितळत नाही, पण एक चांगुलपणा पण आहे की तो कधी बदलत नाही. म्हणून आयुष्यामध्ये कधी कोणती गोष्ट घडेल याकडे नक्कीच तुम्ही लक्ष देऊ नका. बस ज्याही गोष्टी आयुष्यात घडत आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत असं आपण समजून घ्यावे आणि आयुष्याचा प्रवास आपण प्रत्येकाने कायम आनंदी राहून करावा. बस एवढं जरी तुम्ही समजून घेतलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने पुढे जाल. प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली सांगतात, आयुष्यात प्रत्येक स्वप्न ही काही पूर्ण होऊ शकणार नाहीत. जे तुम्ही सध्या स्वप्न पाहिलेली आहेत त्याहून उत्तम स्वप्न तुमचे पूर्ण होणार, म्हणजे त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून जर आयुष्यामध्ये योग्य असे ध्येय प्राप्त करायचे असेल तर योग्य अशा पद्धतीने तुम्हाला दुःखाचा मात्र सामना नक्कीच करावा लागेल. बस एवढंच आपण प्रत्येकास समजून मात्र घ्यायचं आहे. शांत राहा. इथे कधीही कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत. म्हणून जर तुम्ही मनाविरुद्ध गोष्टींचा सामना केलात, अर्थात मनाविरुद्ध गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील तर तुमच्या मनासारख्या देखील गोष्टी लवकरच घडतील. फक्त तुम्ही मात्र ध्येय कधीही अर्थात धैर्य ठेवणं नक्कीच तुम्ही कधीही गमावू नका. गुरुमाऊली सांगतात, प्रत्येकासाठी आपण आपल्या मनामध्ये आनंद ठेवावा. कधी इतरांसाठी आपण दुःख नक्कीच ठेवू नये. जे तुम्ही सध्या आयुष्यामध्ये
गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. पण तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे जो भगवंत देऊ शकतो ना, तो भगवंत घेऊही शकतो. म्हणून यश प्राप्त झाल्यानंतर कधीही कोणी जास्त मात्र गर्विष्ठ होऊ नये, बस एवढंच. बाकी राग तर प्रत्येकाला येतो, पण आपलं घर आनंदी असावं म्हणून एका वेळी एकाने चिडावं, बस एवढंच. बाकी मित्रांनो, मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं. दूर असेल जरी कोणीतरी, मनाने मात्र जवळच असतं. उंचीनं आपुलकी वाढते, फारशी मात्र वाटून हेवा. नक्कीच श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे तुम्ही लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गोरवी, तीन कामी आपुल्या, एवढे मात्र लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. चिंता जागी या सर्वथा, कोणी न येई टाळता. उद्योग चिंता गाळवी, एवढे मात्र लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी, सीमा त्याला पाहिजे, एवढे मात्र लक्षात ठेवा. अर्थात दुपटीने देतसे जो ज्ञान आपण घेतले, तो गुरूंचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा. मनाला शोभणारे युद्ध अर्थात एकच या जगे, त्याने स्वतःला जिंकणे, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. बाकी मित्रांनो, अहंकार कधीच तुम्ही करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला लावतो, बस एवढीच गोष्ट तुम्हाला कायम स्मरणामध्ये ठेवायचं आहे. एकच गोष्ट अजून समजून घेतली पाहिजे, काहीही आयुष्यामध्ये घेऊन जाणार नाहीत. म्हणून जे सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे ना, त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहा. कारण जे भगवंतांनी आपल्याला दिलेले आहे ते उत्तमच दिलेले आहे, आणि जे सध्या तुमच्याकडे आहे ते इतर व्यक्तींचे स्वप्न आहे. म्हणून आपण मात्र आता चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे. बट जेवढं काही आपल्या नशिबी आहे ते तर आपल्याकडे नक्कीच येणार. पण नशिबापेक्षा उत्तम गोष्टी जर प्राप्त करवायच्या असतील तर तुम्हाला प्रथम गुरुमाऊलींवरती जास्त प्रमाणात विश्वास देखील ठेवायचा आहे. बस एवढंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. शांत राहा. मनुष्याने कायम शांत राहावे. कधीही जास्त प्रमाणात चिंता आणि काळजी नक्कीच करू नये. कारण जो जितकी जास्त चिंता करणार तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये तेवढंच जास्त रडणार. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर चिंता सोडून भगवंतांचे चिंतन करा. नक्कीच आनंदच आनंद तुम्हाला आयुष्यामध्ये मिळून जाईल. भगवंत म्हणतात, समजून घ्या, आयुष्याचा प्रवास असाच असेल. इथे कधी सुख तर कधी दुःख, या प्रत्येक गोष्टींचा तुम्हाला योग्य अशा पद्धतीने सामना करावाच लागेल. आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या मनाला आनंदी ठेवा. एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याला दुःख देऊन तुम्ही किती दिवस सुखी राहणार नाही, अर्थात राहणार आहात. पुन्हा तेच दुःख तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. म्हणून इतरांना दुःख देण्यापेक्षा सुख द्या. शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. समजून घ्या. इतरांकडे काय उत्तम आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते पद्धतीचे आयुष्यामध्ये तुम्हाला रडवते. म्हणण्याचा अर्थ एवढंच आहे, जे काही इतरांकडे अर्थात इतरांना भगवंताने सुख दिलेले आहे ते सुख पाहण्यापूर्वी आपण त्यांना आलेले दुःख पाहावे. मग तुम्हाला समजून जाईल. नक्कीच मनासारखे दिवस जगण्यासाठी मनाविरुद्ध दिवसाचा सामना करणं गरजेचं आहे. बाकी मानले तर नाते, निभावले तर राहते, जपले तर मग मात्र ते टिकते. नाहीतर मी कायम पण करेल तुझे काय ते अर्थात जाते. एवढंच खरे. मागे आपल्या विचारांची, भावनांची तीव्रता आपल्यालाच ते मग पुष्कळदा खरे, असोत वा भ्रामक असोत वा नक्कीच दिशाभूल करणारे. काही काळ ते विचार, त्या भावना तुमच्यावर हुकूमत गाजून जातात, हेच खरं. म्हणून त्यातील उत्कृष्टता जाती त्याला जाणवते, इतरांना नाही. हे देखील समजून घेतलं पाहिजे. शांत राहा. हक्क हट्टाने नव्हे तर विश्वासाने मिळवायचा असतो. भगवंत म्हणतात, अरे तुझी जीवन नौका किती मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू देत, तू थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्रीसंत सद्गुरू बाळूमामा नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा मनापासून हाक मारून तर बघ.
ते तुझ्यासाठी नक्कीच धावून येतील. ही एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यायची आहे. प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी आता मात्र तुम्ही चिंता आणि काळजी नक्कीच करू नका, कारण जे सध्या तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून जगणं हे साधं असलं तरी चालेल, पण वागणं मात्र इतरांपेक्षा वेगळं असलंच पाहिजे. तरच तुम्ही या तुमच्या आयुष्यामध्ये योग्य अशा पद्धतीने यश प्राप्त करू शकतात. म्हणून आयुष्यामध्ये एखादी गोष्ट इतरांपेक्षा वेगळी केलात तरच तुमची प्रगती तिथे योग्य पद्धतीने होऊ लागेल. इतरांपेक्षा वेगळी गोष्ट करणे म्हणजे आपली तिथे कल्पना नक्कीच लावणे आणि योग्य पद्धतीने गोष्ट करण्यासाठी योग्य अशी योजना करणे आहे. एवढं मात्र नक्कीच. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे प्रेमळ शक्ती. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती. बाळूमामा म्हणजे एक दिव्य तेजाची वाट. बाळूमामा म्हणजे मोक्षाची सोपी वाट. बाळूमामा म्हणजे हृदयातील पांजर. बाळूमामा म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर. आणि बाळूमामा म्हणजे वाईटासाठी अस्त्र. आणि श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे जखमासाठी वस्त्र. गुरुमाऊली नक्कीच म्हणजे आईची माया आणि गुरुमाऊली म्हणजेच औदुंबराची छाया. फक्त आपल्याला मात्र त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे. एक गोष्ट आपल्याला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, काहीही इथे तुमचे नाही आणि काहीही इथे तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडते ना, त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत आहेत असं मात्र आता तुम्ही समजून घ्या. कारण जे जे आयुष्यामध्ये घडत असते ते उत्तमच घडत असते. मागे आयुष्य एका मिनिटात नाही बदलत, ते बदलते आपण त्या एका मिनिटात घेतलेल्या निर्णयामुळे. मित्रांनो, कष्ट यानेच यश मिळवता येते. म्हणून जर तुम्ही कष्ट करणार नाहीत तर यश देखील तुम्हाला मिळणार नाही. म्हणून कष्ट करणे हे नक्कीच महत्त्वाचे आहे. बस एवढंच आपण समजून घेतले पाहिजे. माऊली म्हणतात, काय गमवले काय कमवले हे जास्त करून तू लक्ष यावरती देऊ नको. जे मिळाले आहे ते तू आनंदाने स्वीकार. आणि जे तुझ्या आयुष्यामध्ये सध्या आनंद आलेला आहे तो आनंद तुझ्यासाठी नक्कीच योग्यच आहे. आणि दुःख जरी आलेले असेल तरी देखील ते योग्यच आहे. फक्त ते तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर भगवंताची त्यामागील योजना समजून जाईल. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र आहे. बाळूमामा या शब्दात दडलेले ते म्हणजे आईचे प्रेम, नक्कीच आपुलकी आणि जिव्हाळ्याचा ओळा स्पर्श. अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे बाळूमामांच्यात खरंच हे अनुभवले की जाणीव होते की गुरुमाऊली प्रत्यक्षण आपल्या सोबत आहेत. फक्त अंत करणारे त्यांना, अर्थात अंतकरणाने आपण त्यांना हाक मात्र मारली पाहिजे. त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार, जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात मात्र प्रथम धरलेला असतो. समजून घ्या, आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होणे आहे. बाळूमामांना जे योग्य वाटते तेच ते तुम्हाला देतील. विश्वास ठेवा. केलेली गुरुमाऊलींची सेवा गुरुमाऊली व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची कधी निंदा नको. आपल्या पदरी जे काही आहे त्या समाधान वाटणे, या गोष्टीमुळे आपण बाळूमामांच्या खूप जवळ राहतो. आणि बाळूमामांना जे दिसते ते आपल्याला मात्र कधीही दिसणार नाही. वेळ आली की समजते. गुरुमाऊलींची लीला अगाध आहे, अपरंपार आहे. हेच एक मोठे सत्य आहे. बाकी मित्रांनो, शांत राहावे आयुष्यामध्ये, अर्थात कधीही चिंता करू नये. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे अर्थात हरणारच असं काही नाही. अनेकदा उशीर झाल्याने योग अर्थात वेग दुप्पट होत असतात. समजून घ्या, मनुष्य जेव्हा एखादे ध्येय प्राप्त करण्यासाठी भरपूर जास्त कष्ट करीत असतो तेव्हा मात्र त्याला मनासारखे अर्थात लगेच ध्येय कधीही मिळणार नाही. तर त्यासाठी त्याला भरपूर जास्त प्रमाणात संकटांचा प्रथम सामना करावा लागतो. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य अशा पद्धतीने आनंद मिळवायचा असेल तर योग्य अशा पद्धतीने तुम्हाला मात्र कष्ट देखील करावे लागतील. बाकी हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र कायच नसतं.
तर स्वार्थ किंवा स्वतःचा सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना मात्र अर्थात इतरांना अस्तित्व नसतं, हेच मोठं सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही देखील तुमच्या आयुष्यात घडले तरी देखील तुम्ही प्रथम शांत राहायला शिका. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आज गमावलेले आहात ना, त्याहून उत्तम देखील गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळवून घ्याल. फक्त मनुष्याने चिंता सोडावी. बस चिंता जर सोडलो तर आयुष्यातले अर्धे दुःख तुमचे अशाले असे दूर होऊन जातील. म्हणून आता तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. बस एवढंच लक्षात ठेवा, जे भगवंत देतोय ते उत्तमच देतोय असं आपण प्रत्येकाने समजून आनंदी राहून हे आयुष्य मात्र जगलं पाहिजे. बाकी मित्रांनो, एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं हे अति जास्त प्रमाणात गरजेचं आहे, हे देखील तितकंच. बाकी जिद्द पण आपण अशी ठेवायची असते की नशिबात नसलेल्या गोष्टी या मात्र आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. एवढी मात्र आपण प्रत्येकाने कायम जिद्द ठेवली पाहिजे. समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा नक्कीच आहे. समजून घ्या, समोरचा जर तुमचे कदर करत नसेल तर तुम्ही त्याला त्याच पद्धतीने त्याच्याशी वागू नका. फक्त तुम्ही त्याच्या आयुष्यातून शांतपणे निघून जा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा. जे सध्या तू गमावलेले आहेस त्याहून उत्तम गोष्टी तुला तुझ्या आयुष्यात नक्कीच मिळतील. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल ना, तर ती तुमची चिंता व्यर्थ आहे. चिंता सोडा, भगवंतांचे चिंतन करा आणि असे बाळूमामांचे संदेश शांत मनाने तुम्ही पूर्ण वेळ देऊन किंवा तुमच्याकडे जितकाही नक्कीच किमतीचा वेळ असेल त्यापेक्षा नक्कीच योग्य असा वेळ देऊन तुम्ही हे संदेश नक्कीच ऐका. भगवंत म्हणतात, जी माणसं भावनाप्रधान असतात ना, त्यांच्या स्वाभिमानाला जर धक्का लागला ना तर दोनपैकी काहीतरी एक होतं. काही माणसं गप बसतात, निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाबलीच्या झाडासारखं शुल्लक घालवतात. त्याउलट काही माणसं चिरतात, चिडून उठतात, सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि सगळ्यांवर वार करत सुटत असतात. अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती, हे सांगून खरं मात्र कधी आपल्याला वाटणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जे कठीण आहे ते सोपे आपण करावे आणि जे सोपे आहे ते आपण प्रत्येकाने सहज करावे. जे सहज आहे ते मात्र आपण सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त जर वापरली तर जिजते. काही झालं तरी देखील शेवट मात्र त्या वस्तूचा ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता हे आयुष्यामध्ये गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही तुमच्यासाठी उत्तमच आहे. एकटं राहायची भीती वाटते म्हणून तर आलोय तुझ्या मागे मागे. आता जिथे जिथे तू तिथे तिथं मी. एक गोष्ट समजून घ्या, बोलता न येणाऱ्या शब्दांचं वजन खूप जास्त असतं. म्हणून जे शब्द सध्या तुमच्या मनामध्ये घुमतात त्या शब्दांना तुम्ही सोडून द्या. बाकी आयुष्यामध्ये काहीही झाले तरी आपण चिंता करू नये. मित्रांनो, समजून घ्या, नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल. याचं उत्तर पण नियतीजवळ नक्कीच असते. बस आपण समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, गुरुमाऊली म्हणतात, स्वर्ग पाहण्याचे स्वप्न सोडा, नरक असण्याची भीती सोडा. कोणास ठाऊक पाप आणि पुण्य काय. फक्त आपल्या स्वार्थासाठी कुणाचं मन दुखणार नाही याची प्रथम काळजी घेणे हे नक्कीच महत्त्वाचे आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जसे जसे तुम्हाला अर्थात यश मिळणार तसे तसे प्रत्येकजण तुमच्या सोबत असणार. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अयशस्वी असाल तेव्हा मात्र कोणी तुमच्यासोबत राहणार नाही. म्हणून आयुष्याचा हा प्रवास सोपा आहे. जे आपल्याला मिळते ते आपण आनंदाने स्वीकारावे. इतरांकडला कधी सांगत बसू नये. बस एवढं आपण समजून घ्यावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये एवढं समजून घ्या, बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्हाला गुरुमाऊली
अर्थात बाळूमामांची भक्ती करावीच लागेल. पसारा सहज मांडला जातो, परंतु आवरताना जीव मात्र कासावीस होतो. मग तो घरातला असो किंवा आपल्या मनातला असो. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधनाच करतो ना, अर्थात करत आहोत, ते मात्र चुकीचे आहे. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत, त्यापासून सुखच पदरात पडते. म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन जरूर करावे. समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासामध्ये एवढंच आपण लक्षात ठेवावे, जे घडते उत्तम घडते आणि जे घडणार ते देखील उत्तम घडणार. म्हणून आतापासून तुम्ही चिंता आणि काळजी सोडा आणि असेच बाळूमामांचे संदेश तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐकत चला. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.